Good morning, friends. I am Professor Nalini Thakre Chaudhary from GS Gawande College, Umarkhed. Students, today we are going to learn past tense. There are four types of past tense. The first type is simple past tense. Simple past tense आपण कशासाठी यूज करतो की भूतकाळामध्ये घडून गेलेल्या घटनांसाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. ऍक्शन कंप्लीटेड इन द पास्ट. ऍक्शन कंप्लीटेड इन द पास्ट, भूतकाळामध्ये कंप्लीट झालेल्या ऍक्शनसाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. अँड ऑफन विथ इट ॲडव्हर्ब ऑर ॲडव्हर्बियल फ्रेज ऑकर्स. त्याच्यासोबत ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल फ्रेजेस ऑफ पास्ट टाइम त्याच्यासोबत येतात भूतकाळामधील वेळ सांगण्यासाठीच्या. एक उदाहरण आपण इथे घेऊया. ही लेफ्ट मुंबई yesterday. लेफ्ट हा V2 झाला वर्ब. याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. सिंपल पास्ट टेन्स मध्ये व्हर्बचं दुसरं रूप येतं. ही लेफ्ट मुंबई यस्टरडे. आता हा यस्टरडे झाला ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे व्हर्ब बद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण ॲडव्हर्ब असं म्हणतो. म्हणजे त्याने कधी मुंबई सोडली? यस्टरडेला त्याने मुंबई सोडली. म्हणजे हा झाला ॲडव्हर्ब. मॅक्झिमम सिंपल पास्ट टेन्स मध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की ऑफन नेहमी त्याच्यासोबत ॲडव्हर्ब येतं किंवा ॲडव्हर्बियल फ्रेज येते. किंवा एखादं दुसरं वाक्य घेऊया. शी सॅंग अ सॉन्ग अ वीक ॲगो. एका आठवड्यापूर्वी. म्हणजे ही ॲडव्हर्ब ऑफ पास्ट टाइम, भूतकाळाच्या भूतकाळाचे ॲडव्हर्ब ऑफ पास्ट टाइम किंवा ॲडव्हर्बियल फ्रेज ऑफ अ पास्ट टाइम आपण त्या वाक्यासोबत येते. एका आठवड्यापूर्वी तिने गाणं गायलं. हा झाला सॅंग झाला V2. वरचा दुसरं रूप हे झालं की आपण त्याचं पहिलं काम सिंपल पास्ट टेन्सचं पहिलं काम काय? भूतकाळामधील ऍक्शन डिनोट करण्यासाठी सिंपल पास्ट आपण यूज करतो. कधी कधी आणि मी तुम्हाला सांगितलं की ऑफन त्याच्यासोबत ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल फ्रेज येतात. पण कधी कधी मात्र ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्बियल फ्रेज येत नाही. ॲट दॅट टाइम वी शुड अंडरस्टँड द टाइम ऑफ द सेंटेन्स बाय द कॉन्टेक्स्ट. त्या कॉन्टेक्स्ट वरनच आपल्याला तो टाइम लक्षात घ्यावा लागतो. कृष्णा टोल्ड भगवत गीता. कृष्णाने भगवत गीता सांगितली. कधी सांगितली याच्यावरूनच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल टाइम ऑफ. इथं ॲडव्हर्ब नाही आहे किंवा ॲडव्हर्बियल फ्रेज नाही आहे की आपल्याला त्याच्यावर लक्षात घ्यावं लागेल की कृष्णाने भगवद्गीता कधी सांगितली. की महाभारतामध्ये जेव्हा युद्ध झालं तेव्हा त्या अर्जुनाला कृष्णाने भगवद्गीता सांगितली. बाय द कॉन्टेक्स्ट. त्या कॉन्टेक्स्ट वरनच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्याचा टाइम आपल्याला तो लक्षात घ्यावा लागेल. दुसरं उदाहरण. शी मेट मी इन नागपूर. इथं सुद्धा ॲडव्हर्ब नाहीये. शी मेट मी इन नागपूर. ती मला नागपूरला भेटली. कधी भेटली? काल भेटली, परवा भेटली का केव्हा भेटली? की त्या कॉन्टेक्स्ट वरून आपल्याला लक्षात घ्यावे. व्हेनेव्हर आय वेंट इन नागपूर. कधी मी नागपूरला गेले तेव्हा ती मला नागपूरला भेटली. म्हणजे हा झाला याचा पहिला उपयोग. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स कधी आपण यूज करतो की भूतकाळामधील ऍक्शन डिनोट करण्यासाठी. कंप्लीटेड ऍक्शन, भूतकाळामध्ये कंप्लीट झालेली ऍक्शन डिनोट करण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. याचा दुसरा उपयोग पाहूया आपण. हॅबिट्स इन द पास्ट. भूतकाळामधील हॅबिट्स सांगण्यासाठी आपण हा सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. ही स्टडीड many hours every day. प्रत्येक दिवशी म्हणजे रोज तो तास अभ्यास त्याने केला. तो तास अभ्यास
करीत असायचा, करीत जायचा, करायचा तो अभ्यास. म्हणजे ही झाली त्याची हॅबिट. दॅट्स वाय ही बिकेम अन ऑफिसर. आणि म्हणूनच तो ऑफिसर बनला किंवा तो सक्सेसफुल झाला. ही झाली हॅबिट. हॅबिटचं हे उदाहरण झालं. म्हणजे सिंपल पास्ट टेन्स आपण कशासाठी यूज करतो? सिंपल पास्ट टेन्स एक तर पास्ट मध्ये भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांसाठी यूज करतो, आणि दुसरं काम काय आहे त्याचं की हॅबिट्स, भूतकाळामधील आपल्या ज्या हॅबिट्स आहे त्या हॅबिट्स सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. दुसरा पाहूया आपण. दुसरा याचा प्रकार जो आहे तो कोणता की पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस VING प्लस ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट जे काही असेल ते असेल. सब्जेक्ट प्लस म्हणजे भूतकाळामध्ये हा भूतकाळ पास्ट टेन्स मधला हा ही घटना आपण सांगतो की कंटिन्यू असणाऱ्या पास्ट टेन्स मध्ये ऍट द टाइम कंटिन्यू असणाऱ्या त्या घटनेसाठी आपण ती यूज करतो. शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग. शी वॉज ती गाणं गात होती. किंवा दे वेअर कमिंग इन मुंबई. ते मुंबईमध्ये येत होते. ते मुंबईमध्ये येत होते. म्हणजे आता येत आहेत का? नाही. ते भूतकाळामध्येच काही काळपर्यंत कंटिन्यू असणाऱ्या ऍक्शनसाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. दे वेअर कमिंग इन मुंबई. हा झाला याचा पहिला उपयोग. हा झाला याचा पास्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळामध्ये कंटिन्यू असणाऱ्या घटनासाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. दे वेअर कमिंग इन मुंबई. ते मुंबईमध्ये येत होते. ऍट दॅट टाइम व्हॉट डिड हॅपन विथ देम आय डोंट नो. तेव्हा त्यांच्यासोबत काय घडलं ते मला काही माहिती नाही आहे. बट दे वेअर कमिंग इन मुंबई. ते आणखी मुंबईला येत होते, बट आणखी ते मुंबईला पोहोचले नाही. त्याचा दुसरा एक उपयोग आपण पाहूया पास्ट कंटिन्युअस टेन्स. आपण सिंपल पास्ट टेन्स मध्ये पाहिलं की हॅबिट्स पास्ट हॅबिट्ससाठी आपण ते यूज करतो. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्येही आपण पाहतो की ते पास्ट हॅबिट्ससाठी यूज करत नाही, बट कॉन्स्टंट किंवा पर्सिस्टंट हॅबिट्ससाठी आपण तो यूज करतो. कॉन्स्टंट किंवा पर्सिस्टंट हॅबिटसाठी आपण ते यूज करतो. हॅबिट. आणि त्याच्यासोबत नेहमी जेव्हा कॉन्स्टंट किंवा पर्सिस्टंट हॅबिटसाठी आपण ते यूज करतो तेव्हा ऑलवेज त्याच्यासोबत येतं किंवा कंटिन्युअली त्याच्यासोबत येतं. ही वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. ही वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. हा ऑलवेज येतो. हा वॉज झाला आणि हा VING झाला. हॅबिट्स बद्दल आपण सांगतो की तो नेहमीच गुरगुरत असायचा, कुरकुर करत असायचा. व्हेन एव्हर वी वेंट टू मीट हिम. जेव्हा आम्ही त्याला भेटायला जायचो ऍट दॅट टाइम ही वॉज ऑलवेज ग्रम्बलिंग. तेव्हा तो ग्रम्बलिंग करीत असायचा. म्हणजे ही त्याची कॉन्स्टंट हॅबिट आहे. पर्सिस्टन्सी त्याच्यामध्ये, त्या हॅबिटमध्ये पर्सिस्टन्सी आहे. कॉन्स्टंट त्याची ती हॅबिट आहे आणि त्याच्यासाठी आपण हा पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. म्हणजे आता पास्ट कंटिन्युअस टेन्सचे दोन उपयोग कोणते झाले की भूतकाळामध्ये कंटिन्यू असणाऱ्या ऍक्शनसाठी आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. पहिला उपयोग झाला. आणि दुसरा उपयोग त्याची पर्सिस्टंट हॅबिट किंवा कॉन्स्टंट हॅबिट आहे, त्या हॅबिटसाठी आपण हा पास्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. आता याचा तिसरा प्रकार आपण पाहूया पास्ट टेन्सचा. हा अतिशय महत्वाचा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. परफेक्शन त्याच्यामध्ये असतं. पास्ट परफेक्ट टेन्स त्याच्यामध्ये परफेक्शन असतं. त्या ऍक्शन मध्ये सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस VI प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट अदर किंवा नसेलही काही. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3. हॅड कधी येतं? परफेक्शन असेल. प्रेझेंट टेन्स मध्ये, प्रेझेंट परफेक्ट मध्ये आपण पाहिलं की त्याच्यामध्ये जेव्हा परफेक्शन असेल तेव्हाच हॅव हॅड हॅज येतं. तर इथे आपण पाहू पास्ट, पण ही ऍक्शन मात्र पास्ट मध्ये हॅड प्लस V3 पास्ट परफेक्ट टेन्स आहे.
he had taught me. त्याने मला शिकवले होते. त्याने मला शिकवले. भूतकाळामध्ये परफेक्शन आहे आणि ती ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. परफेक्शन आहे, ती ऍक्शन कम्प्लीट झालेली आहे. त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. ही हॅड टॉट मी. त्याने मला शिकवले होते. आणि हा पास्ट परफेक्ट टेन्स आपण पाहतो की ह्याचं कॉम्बिनेशन आपण मॅक्झिमम स्पीकिंग करताना, रायटिंग करताना ह्या पास्ट परफेक्ट टेन्सचं कॉम्बिनेशन होतं सिम्पल पास्ट टेन्स सोबत. म्हणजे भूतकाळामधील 2 घटना जर आपल्याला एकदाच सांगायच्या असतील तर कुठली घटना आधी घडली आणि कुठली लॅटर घडली किंवा नंतर घडली ते सांगण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्सचा पास्ट परफेक्ट टेन्सचा सिम्पल पास्ट सोबत आपण कॉम्बिनेशन करतो. ही हॅड टॉट मी when I asked him. आता पहा, ही हॅड टॉट मी, हे झालं पास्ट परफेक्ट टेन्सचं. आणि व्हेन आय आस्क्ड हिम हा झाला V2. आय आस्क्ड हिम हा झाला सिम्पल पास्ट टेन्स. या दोघांचं कॉम्बिनेशन झालं. त्याने मला शिकवलं जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा त्याने मला शिकवलं. आता या दोघांमधली पहिली ऍक्शन कोणती? दोन्ही घटना भूतकाळामधल्याच आहे. दोन्ही घटना पास्ट टेन्स मधल्याच आहे, भूतकाळामधलेच आहेत. पण कम्पेअर करताना, कॉम्बिनेशन करताना कुठला इन्सिडेंट आधी घडला? मी त्याला विचारण्याचा इन्सिडेंट आधी घडला की त्याने मला शिकवण्याचा इन्सिडेंट आधी घडला? मी विचारलं. आय आस्क्ड. मी आधी त्याला विचारलं अँड देन ही हॅड टॉट मी. आणि नंतर त्याने मला शिकवलं होतं. म्हणजे 2 घटना भूतकाळांमधल्या घटना जेव्हा आपण सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांचं कॉम्बिनेशन करताना जी घटना आधी घडलेली आहे त्या घटनेसाठी आपण सिम्पल पास्ट यूज करतो आणि जी घटना नंतर घडलेली आहे त्या घटनेसाठी पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो. ओके. आणखी एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. आय हॅड टेकन माय ब्रेकफास्ट and came to college. दुसरं एक सांगते. when I reached the station, the bus had already started. The bus had already. I had taken my breakfast and come to college. मी माझा याच्यामध्ये आधीची घटना कोणती घडलेली आहे? आधीची घटना आय हॅड टेकन माय ब्रेकफास्ट. मी माझा ब्रेकफास्ट घेतला होता आणि नंतर कॉलेजला गेली. म्हणजे मी ही घटना आधी घडली आणि कॉलेजला जाण्याची म्हणजे सिम्पल पास्ट टेन्सची घटना नंतर घडली. आता व्हेन आय रीच्ड द स्टेशन हा सिम्पल पास्ट आहे अँड द बस हॅड ऑलरेडी स्टार्टेड. व्हेन आय रीच्ड द स्टेशन द बस हॅड ऑलरेडी. जेव्हा मी स्टेशनला पोहोचलो तेव्हा बस चालू झाली होती. म्हणजे मी पोचण्याची ऍक्शन आधी आहे का बस चालू होण्याची ऍक्शन आधी आहे? बस चालू होण्याची ऍक्शन आधीची आहे. आणि म्हणून इथं पास्ट परफेक्ट टेन्स यूज केला. इथं सिम्पल पास्ट टेन्स आपण यूज केला. व्हेन आय visited the office, the meeting had started.
मी जेव्हा ऑफिसला पोहोचलो तेव्हा मीटिंग चालू झाली होती. म्हणजे ही घटना आधी घडलेली आहे, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आहे, आधी घडलेली आहे आणि हा सिंपल पास्ट टेन्स आहे. ही घटना नंतर मी जेव्हा ऑफिसला पोहोचलो बट ऑलरेडी द मीटिंग हॅड स्टार्टेड. पण मीटिंग सुरू झाली होती. मी पोहोचल्याच्या नंतर मीटिंग सुरू झाली का? नाही, ती ऑलरेडी आधी सुरू झालेली होती. म्हणून त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट टेन्स यूज करतो आणि नंतरच्या घटनेसाठी आपण सिंपल पास्ट टेन्स यूज करतो. याच्यानंतरचा जो टेन्स आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हाही कॉम्बिनेशन मध्येच येतो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस VING. हॅड बीन ही ऍक्शन भूतकाळामध्ये चालू झालेली असते. भूतकाळामध्ये कंटिन्यू असते आणि भूतकाळामध्येच काही काळ कंटिन्यू राहिल्याच्या नंतर संपलेली असते. त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. मी एक एक्झाम्पल इथं देते. शी केम to college in 2000. Mr. Raj was already Mr. Raj had already been teaching there. She came to college in 2000. There for 5 years. She came to college in 2000. Mr. Raj had already been teaching there for 5 years. ही घटना आपण भूतकाळामध्ये चालू झाली, भूतकाळामध्ये कंटिन्यू होती आणि भूतकाळामध्येच फिनिश झाली. म्हणजे ती जेव्हा कॉलेजला गेली 2000 मध्ये, मिस्टर राज हॅड ऑलरेडी बीन टीचिंग देअर फॉर 5 years. मिस्टर राज तिथं ऑलरेडी 5 वर्षापर्यंत शिकवीत आलेले होते. म्हणजे ते शिकवण्याची क्रिया केव्हा चालू केली त्याने? 2000च्या आधी 5 वर्ष म्हणजे 5 years म्हणजे 1995 मध्ये. Mr. Raj had started his teaching in 1995 and it was continue till 2000. It was continue for 5 years. 5 वर्षापर्यंत ते कंटिन्यू होते. अँड इट वॉज फिनिश्ड इन 2000. 2000 मध्ये ते फिनिश झालं. म्हणजे ही हॅड बीन टीचिंग फॉर 5 years इन दॅट कॉलेज. त्या कॉलेजमध्ये 5 वर्षांपर्यंत त्यांनी शिकवणं केलेलं होतं. म्हणजे काय? ते शिकवीत आलेले होते. याचा मराठी अर्थ शिकवीत आलेले होते. म्हणजे पास्ट मध्ये चालू झाली ऍक्शन, पास्ट मध्ये कंटिन्यू होती आणि पास्ट मध्येच ती कंप्लीट झाली. त्यासाठी आपण यूज करतो पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हाही टेन्स अतिशय महत्वाचा आहे आणि याचा अर्थही समजून घेताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की ही पास्ट मधलीच ऍक्शन आहे. पास्ट मध्ये चालू झाली, काही काळपर्यंत कंटिन्यू होती आणि काही काळपर्यंत कंटिन्यू असल्याच्या नंतर भूतकाळामध्येच ती कंप्लीट झाली. त्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स यूज करतो. मॅक्झिमम याच्यासाठी आपण फॉर यूज करतो. फॉर पिरियड ऑफ टाइम